आता हे परफ्यूमच्या बिझनेसकडे कशी गेलीस तू? अगदी 6-7 परफ्यूम आम्ही ट्राय केले. मग लोकांनी ऑर्डर केले, त्यांना आवडले, मग ते रिऑर्डर आले. मग असं हळूहळू वाढत गेलं. आपल्या समाजात असं असतं की सगळा दोष हा आईकडे असतो. आईकडे असतो. हे काय मुलगा बोलत नाही, तुला काही जबाबदारी नाही का, तू हे सगळं सोड आणि पूर्ण लक्ष दे, असं काही तुझ्या बाबतीत घडलं का? एक बाउलभर खाल्लंच पाहिजे, हा माझा टार्गेट असायचा एक आई म्हणून. मग तो खायचा नाही, फसी इटर होता, म्हणून मोबाईल दाखवला गेला. खूप लहान वयातच मी त्याला मोबाईल दाखवला गेला, कारण का मला असं वाटायचं की नाही, त्याचं पोट भरलं म्हणजे झालं. आणि मग सगळे मला हेच म्हणायला लागले की तू त्याला लहान वयात मोबाईल दाखवला म्हणून तो आज उशिरा बोलतो. तर ह्या कामात काय मिळणार आहे असं कधी वाटलं का की कशाला बनवते, काय म्हणतील नातेवाईक? कुठे ना कुठे ते डिप्रेशन तिला 2 प्रकारचं होतं. मला त्या डिप्रेशनमधनं तिला बाहेर काढायचं असेल तर आय हॅव टू गिव्ह हर समथिंग की ज्याच्यावर ती खुश राहील. किती इन्व्हेस्ट केले असतील याच्यामध्ये तू? असं प्रॉपर एक अमाऊंट इन्व्हेस्ट नाही केली. मी सोप्स बनवायला घेतलेले, सोप्समधून सोप्स विकले, ते जे पैसे आले तेच रोलिंग करत मी परफ्यूम पर्यंत पोहोचले. ह्याने जेव्हा जॉब सोडून जॉईन करायचं ठरवलं तेव्हा तुझी काय मनस्थिती होती? तर हा खूप हे होता डिप्रेशनमध्ये, म्हणजे सॅड होता की यार रोजचं हे असं ऑफिसमध्ये चाललंय. तर मी त्याला म्हणाले की आता माझी ही पोझिशन आहे की तू जॉब सोडू शकतोस आणि तू मला मदत करू शकतो. तू नोकरी सोडलीस, चांगल्या पोस्टला होतास, आता एकदम एक्झिबिशन मध्ये आलास, काउंटरवरती उभा असतोस. सो तुला तुझ्या ऑफिसमधले कलिग्स म्हणा, रिलेटिव्ह म्हणा बघत असतील आणि असं म्हणत असतील ना की अरे कुठल्या पोस्टला होता, काय करतोय हा, असा अनुभव आला का कधी? नमस्कार, मी नीलम उमराणी इदलाबादकर, घे भरारीची को फाउंडर. मी फक्त गृहिणी आहे असं जेव्हा एखादी बाई म्हणते त्यावेळेला ॲक्च्युली ती 24 तासाचा गृहिणी पदाचा तो एक जॉबच करत असते, पण तरी ती स्वतःला कमी लेखते. त्यातून तिच्या मुलांना जर काही प्रॉब्लेम आले तर अशा वेळेला ती स्वतःच्या करिअरची, स्वतःच्या तब्येतीची, कशाचीही पर्वा करत नाही. प्रसंगी आपलं करिअर, आपली तब्येत पणाला लावून ती मुलांना आपल्या संकटातून बाहेर पडते. असं प्रत्येक गृहिणी, प्रत्येक स्त्री करत असते आणि कुणीही याला अपवाद नसतं. आज माझ्याकडे जी गेस्ट आली आहे तिने आपल्या मुलासाठी खूप मोठा त्याग केला, आपल्या करिअरचा. इतकंच नाही तर 3 वर्षाच्या मुलाला जेव्हा बोलता येत नाही हे कळलं तेव्हा तिने सगळी सुखं त्यागली आणि ती पूर्ण वेळ घरात बसली. तिने मुलाला आपलं पूर्ण वेळ दिला. तिचं सर्व करिअर संपलं तरीही तिने हार मानली नाही आणि आज तिने एक ब्रँड पण उभा केला आहे. आपल्या नवऱ्याच्या मदतीने त्या ब्रँडला एका उंचीवरही नेलं आहे. अशा विजयालक्ष्मीला आपण भेटूया. आज ती आपल्याकडे आली आहे. नमस्कार. मॅम. नमस्कार अमेय. नमस्कार. नमस्कार. तर तुमची सुरुवात ही ॲक्च्युली तू जॉब करत होतीस, हो. इथूनच आपण करूया, कारण मुळात तू कायम बिझी होतीस. हो. सो त्याबद्दल थोडंसं सांग ना. सो बाय प्रोफेशन मी पब्लिक रिलेशन प्रोफेशनल होते. आणि मला माझा जॉब खूप आवडायचा. म्हणजे रोज वेगवेगळे क्लायंट, रोज वेगवेगळे मीडिया हाऊसेसला व्हिजिट करा, त्यांच्याशी जर्नलिस्टशी बोला. सो खूप छान माझं करिअर चालू होतं. जशी हवी तशी ग्रोथ होत होती. PR एजन्सीचं लाईफ एन्जॉय करत होते. पण लग्न ग्लॅमरस असतं का ते? खूप ग्लॅमरस असतं. तुम्हाला जसं स्टुडिओ सेटअप, रोज व्हिजिट करा, जर्नलिस्टच्या पाठी लागून आपली एखादी न्यूज पेपरमध्ये आणायचा, हा आमच्यासाठी खूप मोठा टास्क असतो. की सगळ्यांना आपलं नाव पेपरमध्ये बघायला खूप आवडतं. ते आणायचं काम माझं होतं. आणि आम्ही एका वेळेस 5-6 क्लायंट वर आम्ही काम करायचो. सो माझा खूप इंटरेस्टिंग जॉब होता आणि सतत बिझी असणं हे होतं. मजा येत होती जॉबमध्ये. रोज रुटीन वर्क नव्हतं माझ्यासाठी. मी खूप एन्जॉय करत होते. नंतर लग्न झालं, प्रेग्नेंट झाले. त्यानंतर मुलाचा म्हणजे मूलबाळ होणार, पण त्याला वेळ द्यायचा हे आधीपासूनच डोक्यामध्ये होतं. आणि माझी फॅमिली बिझनेस बॅकग्राऊंड मधूनच होती. फुल टाइम मला बिझी राहायचं नाहीये. दुसरे सांगतात त्याच्यावर मला काम नाही करायचंय, मला स्वतःचं काहीतरी उभं करायचंय. हे खूप आधीपासून माझं पक्क होतं. आणि म्हणून मग मी प्रेग्नेंट असताना 6व्या-7व्या महिन्यामध्ये मला स्वतःचं काहीतरी उभं करायचंय म्हणून मी माझा ज्वेलरीचा ब्रँड सुरू केला. असं म्हणजे तो ब्रँड आणि जॉब असं दोन्ही होतं? दोन्ही होतं. ओके. त्यावेळेस मी प्रेग्नेंट असताना की थांबू नये कुठेतरी आपली घोडदौड. म्हणजे हीच भीती होती की मुलगा झाला की मुलांना, लहान मुलांना वेळ द्यावा लागतो, आईची गरज असते मुलांना. म्हणून ज्वेलरीचा ब्रँड तेव्हाच सुरू करायचा होता. इन केस पुढे जाऊन कधी जॉब सोडावा लागला ही भीती होती कुठेतरी मनामध्ये, म्हणून मी ज्वेलरीचा ब्रँड सुरू केलेला. आणि मग जेव्हा मुलाचा जो काही प्रॉब्लेम होता, 3 वर्ष झाली आणि तो बोलू शकत नव्हता, त्यावेळेला आपल्या समाजात असं असतं की सगळा दोष हा आईकडे असतो. सगळेजण विचारतात हे काय मुलगा बोलत नाही, तुला काही जबाबदारी नाही का, तू हे सगळं सोड आणि पूर्ण लक्ष दे. असं काही तुझ्या बाबतीत घडलं का? नक्कीच माझ्या बाबतीतही घडलं.
मी जॉब करत होते. मी डोंबिवली टू अंधेरी ट्रेनने 2 तासाचं ट्रॅव्हल करून यायचं. दिवसातले 4 दिवस म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये जायचं. मी सकाळी 7ला जे घर सोडायचे ते रात्री 10. माझा 9 to 5 जॉब नव्हता. 5 वाजता कधीच ऑफिसमधून निघाले नव्हते. डेडलाईन्स हे सगळं मध्ये मी आरामात 8-9 वाजता निघायचे. घरी रात्री 10 वाजता पोहोचायचे. सकाळी निघायचे त्यावेळेस मुलगा झोपलेला असायचा. रात्री आल्यावर तो हार्डली मला त्यावर 2-3 तास टाइम स्पेंड करायला मिळायचा. सो आणि असं असायचं की मी ज्यावेळेस घराच्या बाहेर होते 12-12 तास, मला असं वाटायचं की माझं बाळ एकदम हेल्दी आणि गुटगुटीत असलं पाहिजे. लहान मुलं छान दिसतात असे गुटगुटीत, म्हणून त्याने एक बाउलभर खाल्लंच पाहिजे, हा माझा टार्गेट असायचा एक आई म्हणून. मग तो खायचा नाही, फसी इटर होता, म्हणून मोबाईल दाखवला गेला. खूप लहान वयातच मी त्याला मोबाईल दाखवला गेला, कारण का मला असं वाटायचं की नाही त्याचं पोट भरलं म्हणजे झालं. तो मोबाईल दाखवून मी त्याला सुरुवात केली खायला वगैरे. मग ते मोबाईलचं त्याला ऍडिक्शन झालं आणि मग सगळे मला हेच म्हणायला लागले की तू त्याला लहान वयात मोबाईल दाखवला म्हणून तो आज उशिरा बोलतोय किंवा म्हणून तो बोलत नाहीये. सो हे मला टोमणे बरेच ऐकायला मिळाले. तुला फक्त करिअरच पडलंय, तू पैशांच्या पाठी लागलेली आहेस, मुलाकडे लक्ष द्यायला पाहिजे तुला, हे असं होतं. काही असेही म्हणायचे की अगं मुलं थोडं उशिराच बोलतात, पण नाही असं नव्हतं. कुठेतरी स्वतःचा एक गिल्ट असतो यार, आपण दिवसभर बाहेर असतो, काहीच आपण आपल्या मुलासाठी करत नाहीये का. मग आई म्हणजे गिल्ट आई हे हो. असतंच. आता जेव्हा तिला हे सगळे जण बोलत होते त्याला तुला हे काय वाटत होतं का की असं असेल? आणि सो मला असं कधी वाटलं नाही की ही कुठे चुकते, बिकॉज आजच्या टाइममध्ये मदर फादर किंवा कपल वर्किंग इज अ नेसेसरी. इट हॅज टू बी, म्हणजे दोघांनाही काम करावं लागतं. सो आम्ही त्याच थॉट प्रोसेसमध्ये होतो. मग नंतर जेव्हा आम्हाला आढळलं की काही स्पीच डिले आहे आमच्या मुलामध्ये, मग आम्ही एक कॉशियस डिसिजन घेतला की मी थांबून तर काही होणार नाहीये, सो शी हॅज टू वेट. आणि मग तिकडे हा डिसिजन झाला. डिफिकल्ट होतं इनिशियली, बट माझ्यासाठी ही आणि मुलगा दोघे इम्पॉर्टंट आहेत. बरोबर. सो दोघांच्या पाठी उभं राहणं माझं काम होतं बरोबर. आणि ते मी केलं त्यावेळेस. म्हणजे ह्याची जबरदस्त सपोर्ट सिस्टीम ही पहिल्यापासून होती. हो. जर नवऱ्याचा सपोर्ट असेल तर मग तिथे एक तरी फ्रंट हो सोपी होऊन जाते. हो. सो मग त्याच्यानंतर तू जॉब सोडलास, घरात बसलीस आणि मग मुलाची ट्रीटमेंट घेतली. मग काय पुढे झालं? पहिले तर हे ऍक्सेप्ट करणं फार डिफिकल्ट होतं की आपल्या मुलाला बोलता येईल की नाही. ऍक्सेप्ट करणंच खूप डिफिकल्ट होतं माझ्यासाठी. म्हणजे मी असं आपण मोठे होतो त्यात आपण स्वप्न बघतो की माझं छान बाळ असेल, आमचा राजा राणीचा संसार असेल, पण अचानक हे सगळं 360 डिग्री बदलणार होतं की ह्याला बोलताच आलं नाही तर, हा फुल्ली माझ्यावर डिपेंडंट राहिला तर. ही सगळ्या भीती माझ्या मनामध्ये होत्या आणि त्याच माझ्या पाठीमागे काहीतरी सतत डोक्यावर होतं की मला काहीतरी करायचंय, मला काहीतरी करायचंय. पण आता मला ह्याच्या 360 डिग्री काम करावं लागणार असेल तर मला माझं करिअर बंद करायचंय, पूर्णपणे त्याच्यावरच फोकस करायचे. ही भीती माझ्या मनामध्ये सतत चालू असायची. मग तिथून मी ट्रीटमेंट त्याची सुरू केली. मला सगळ्या लोकांनी जे जे सांगितलं, काही लोकांनी सांगितलं पोपटाचा उष्टा पेरू मुलाला भरवला बोलायला लागतो, ते करून झालं. सगळ्या ज्योतिष, म्हणजे जादू टोण्यापासून औषधांपर्यंत सगळं प्रयत्न केले मी. अल्टिमेटली बोलायला लागला आणि आता त्याला सांगावं लागतं की थांब, आता बोलू नकोस. बरं, मग ह्या काळात आता हे सगळं झालं, मुलाचं तर नीट झालं, पण करिअर सुटलं होतं. सो त्या काळात तू काय करत होती जेव्हा मुलाची ट्रीटमेंट असेल, पण त्या काळात तू काही केलंस का स्वतःमध्ये बदल किंवा काही? हो, स्वतःमध्ये बदल म्हणजे हेल्थ कॉन्शियस. म्हणजे नेहमी लहानपणापासून अशीच आहे गुटगुटीत, पण नेहमी ते एक होतं की फिटनेस आपल्याला ठेवायचा आहे, म्हणजे हेल्दी. हो. म्हणजे त्याच्यासाठी तर ते स्वतःला मी फिट ठेवण्यासाठी मी प्रयत्न केले. प्लस आपलं काहीतरी करायचं आहे. आणि आता म्हणजे हा मला नेहमी सांगायचं की तुझ्याकडे आता वेळ आहे, तू त्याच्यामध्ये अडक, म्हणजे तू त्याला वेळ दे, पण त्यामध्ये पूर्ण अडकू नको की तू स्वतःला विसरून जाशील. तर मला हा नेहमी सांगायचं की तुला काहीतरी करायचंय, मला नकोय की तू घरात 24 तास बसून राहशील, असं नको करू. तू स्वतःच काहीतरी कर, काहीही कर पण कर. सो वेगवेगळे ऑप्शन्स ट्राय केले. मग सर्वात पहिले तर सोशल मीडिया त्यावेळेस बुमिंग होतं. सो मी सोशल मीडिया आणि आम्ही प्रो होते सोशल मीडिया अकाउंट हँडल्स करण्यामध्ये. सो मला छोटे छोटे जे आपले क्लायंट्स असतात, जे छोटे छोटे घरातून व्यवसाय करतात, तर त्यांनी माझं सोशल मीडिया अकाउंट बघून त्यांनी मला अप्रोच केला
की आमचं पण सोशल मीडिया अकाउंट हँडल कर. हम्म. मग तसा माझा थोडंसं घर बसल्या साईड बाय साईड फ्रीलान्सिंगचं इन्कम सुरू झालं. छोटी छोटी कामं चालू हो. केली आणि काही बिझनेस केले का छोटे छोटा थोडेफार? हाच बिझनेस सोशल मीडियाचा, प्लस Okay. अजून काहीतरी करायचं म्हणून मी केक शिकले, बरं. केक बनवायला शिकले. ते पण युट्यूबवरच शिकले, कुठला क्लास न करता आले. हम्म. की आणि केक बनवून बनवून माझं 10 किलोने वजन वाढलं. त्यावेळेस सांगितलं हा बिझनेस नाही करायचा आपल्याला, की आपणच स्वतः इथे खाणार. नंतर टॅरो कार्ड केलं. असे वेगवेगळे छोटे छोटे जे बिझनेस रिलेटेड करता आलं ते केले. मग सोप बिझनेस मध्ये मी आले. पण असं जेव्हा हे सगळं चालू होतं तेव्हा कुठेतरी इन्कम तर थांबलं होतं ना तुझा, हो, खिसा हो. तर रिकामा झाला हो. होता. नवऱ्याकडे पैसे मागण्याची अशा बायकांना सवय नसते ज्यांना स्वतःच्या हातात स्वतःच, पैसा हो. खेळायची सवय. मग त्याचं काही डिप्रेशन, त्रास, चिडचिड? नाही, सुरुवातीला म्हणजे माझे साठवलेले पैसे होते ते वापरले. हम्म. मला ते असंच आहे की नाही मागायचे आपण, म्हणजे सवयच नाही लागली आणि सवय आजही ती सवय नाही की हम्म. हा थोडेसे पैसे दे म्हणून मला हे घ्यायचे ते घ्यायचे. हम्म. काही वेळेस अशा आल्या की मला सांगावं लागलं, पण त्याने असं स्वखुशीने दिले. त्यामुळे डिप्रेशन आलं होतं की मी काय करत नाही आयुष्यात, हम्म. मला माझं स्वतःचं काहीतरी एक हवंय. जसं मी आधी एक मोठी प्रोफेशन होती, म्हणजे माझं स्वतःचं चांगलं एक करिअर होतं आणि ऑल ऑफ अ सडन ते बंद झालंय. बरोबर. पैशांची नाही, पण मला काही करत नसल्याची खूप खंत होती आणि त्यामुळे मला डिप्रेशन मध्ये मी होते. हम्म. सो त्या डिप्रेशनमुळे मला काही स्किन रिलेटेड इश्यूज पण झालेले. बर. सो मग त्याच्यावर काही ट्रीटमेंट वगैरे घेतली? ट्रीटमेंट होमिओपॅथी औषध घेऊनच रिकवर झाले आणि मला असं वाटतं की त्या औषधांपेक्षा मला मी ज्यावेळेस आज स्टँड करते ते आनंद बघून, म्हणजे मनाचे आजार असतात ना, मी असं म्हणेन, हम्म. आणि त्याच्यातूनच मी पुढे आले आज. म्हणजे हम्म. मुलगा हळूहळू बोलायला लागला आणि मग मला पण थोडा थोडा वेळ मिळायला लागला की काहीतरी एक्सप्लोर करते. म्हणजे असं नव्हतं की पहिल्या दिवसापासूनच आपल्याला टॉपवर जायचंय, पण आपण एक एक स्टेप घेऊन पुढे जात होते. बरोबर. यातच आनंद मिळत होता आणि मनाचं समाधान मिळत होतं मला. म्हणजे सगळे आजार हे इथे असतात. हो. आता ह्यामध्ये तू चालू केलंस, थेरपी चालू केली, साधारण बरी होत आली असशील, पण मग काही असं केलं नाही का साईड बाय साईड की आता हा बिझनेस आपण करून तर बघू काहीतरी बनवूया, असं काही हो. केलं का? तर तसं आम्ही सोप बनवायला सुरुवात केली. मला परफ्यूमची आवड होती, म्हणजे ऑइल्स, फ्रेग्रन्सची आवड होती. हा. म्हणून त्यावेळेस ते सेंटेड सोपचं आम्ही क्लासेस केले. मग ह्यामध्ये पण टाईप असतात, कोल्ड प्रेस, हॉट प्रेस, मेल्ट अँड पोर, असे सगळे विविध मी पण हे शिकली होतीस का काही? हो, मी शिकले होते. सगळे बरं. क्लासेस मी केले. बरं. सो हे पण पार्ट टाइम असायचे, काही ऑनलाईन असायचे. सो मुलाला सांभाळून, त्याच्या वेळा सांभाळून, त्याचे थेरपी करून, त्याला शाळेमध्ये वेगवेगळ्या छोट्या छोट्या कॅम्पमध्ये जिथे तो मुलांमध्ये मिक्स होईल, ते कसं शिकतात ते सगळं करून मी हे वेगवेगळे क्लास केले आणि मग हे शिकले आणि मग सोप बनवायला सुरुवात केली. आणि ते सोप मग आता आपण भरपूर बनवतो, हा टाईप बनवायचा, तो टाईप बनवायचा, एवढे सोप करायचे काय, म्हणून मग मी नातेवाईकांमध्ये ते फ्री सॅम्पल म्हणून त्यांना द्यायला लागले. हे जेव्हा हे सगळं करत होती त्यावेळेला तुझा जॉब चालूच असेल, येस. पण मग असं ह्या कामात काय मिळणार आहे असं कधी वाटलं का की कशाला बनवते, काय म्हणतील नातेवाईक, असं काही वाटलं कधी आयुष्यात? ऍक्च्युली नाही. काय झालेलं की आम्ही जेव्हा आमचं लग्न झालं, सो फिनान्शियली आम्ही दोघंही ॲट पार होतो. आणि जेव्हा हा डिसिजन घेतला, म्हणजे 13 मध्ये लग्न झालं, 19 मध्ये हा डिसिजन जेव्हा आम्ही घेतला, त्यावेळेस जस्ट इमॅजिन की 50% इन्कम आमचं बंद होतंय. करेक्ट. आणि But- मुंबई सारख्या ठिकाणी ऍब्सोल्युटली. आणि कुठे ना कुठे ते एक बर्डन होतं की 50% जेव्हा इन्कम तुमचा बंद होतोय, तुम्हाला एक लाईफस्टाईल आहे, प्लस जी हे मेन्शन करते की काही थेरपीज केले, काही डॉक्टर्स केले, खर्च आहे ते शेवटी. खर्च ऍडिशनल आहे आणि तो साधा सुद्धा नाही, इट इज इन थाउजंड्स. सो कुठे ना कुठे तो एक बर्डन पहिला होत होता. बट कधी हे मला वाटलं नाही की या इन्कम, म्हणजे जी सोपचा बिझनेस जो मी स्टार्ट केला, तिकडनं किती मिळेल. माझी इच्छा होती की शी शुड गेट बिझी. ती दिवसभर व्ह्यू मध्ये, म्हणजे मुलामध्ये राहायची. कुठे ना कुठे ते डिप्रेशन तिला 2 प्रकारचं होतं. एक तर होतं की मुलाचं, आणि सेकंडली तिच्या करिअरचं. सो मला त्या डिप्रेशन मधनं तिला बाहेर काढायचं असेल तर आय हॅव टू गिव्ह हर समथिंग की ज्याच्यामुळे ती खुश राहील. आणि समहाव आधी तिने काही लहान लहान ऑप्शन्स ट्राय केलेले, बट सोप मध्ये ती खूप कॉन्फिडंट होती, तिला आवडायला लागले, प्रतिसाद चांगला मिळाला, फ्रेंड्स, फॅमिलीज ह्यांच्याकडनं रिपीट ऑर्डर्स तिला यायला लागले. सो त्या पॉइंट इन टाइमला मला इन्कम वॉज नॉट द क्रायटेरिया की ह्याच्यातनं किती पैसे येतील, बट हा आय कुड सी की ती आता मुलाच्या सोबत स्वतःमध्ये पण ती इन्व्हेस्ट करते. शी इज हॅपी, शी इज डुईंग समथिंग ऑफ हर ओन.
सो त्यावेळेस पैशांकडे आम्ही एवढं लक्ष दिलं नाही. बट येस, तो बर्डन तर होताच नक्की. कौतुक आहे, कारण की नवऱ्याची साथ मिळणं हे खूप जरुरी आहे. हो. आता हे परफ्यूमच्या बिझनेसकडे कशी गेलीस तू? So मी म्हणजे सोप्स पासून? हो, मी सोप्स बनवले, त्यानंतर लिप बाम बनवले. हम्म. जे कॉस्मेटिक मध्ये जे प्रोडक्ट आहेत ते आम्ही सगळे बनवत गेले. मी त्याचे सगळ्याचे क्लासेस केले. लिपस्टिकचा झाला, लिप बामचा झाला, लायनर, हे सगळे क्लासेस करत गेले. तसंच मग एक परफ्यूम कडे सुद्धा मी वळलो. कारण का जसं आधी मेन्शन केलं की मला फ्रेग्रन्सची आवड होती, तिथूनच सेंटेड सोप सुरुवात झाली. मग आता परफ्यूम, मग परफ्यूम कडे आलो, मग ते बनवायला लागलो आणि मग ह्याच्यापेक्षा जास्त रिस्पॉन्स आम्हाला परफ्यूम मध्ये आला. परफ्युम्सच करायचे, हे फक्त सोप्सच्या स्मेल वरून असं ठरवलं नाही असं किंवा त्याचा काही अभ्यास केला असं? नोट्सचा आम्ही अभ्यास केला, म्हणजे बरं. टॉप नोट, मिडल नोट जे परफ्युम्स मध्ये असतात, प्रत्येकचा फ्रेग्रन्स हा कुठला आहे, हा टॉप नोट आहे, मिडल नोट आहे, ह्याचा आम्ही अभ्यास केला आणि मग आम्ही परफ्यूम कडे वळलो. नेहमी तुझ्या स्टॉलवर कोणी आलं की तू म्हणतेस की हे रिक्रिएटेड आहेत हो. किंवा इन्स्पायर्ड आहेत, म्हणजे काय असतं? सो हे लक्झरी ब्रँड्स असतात, ग्लोबल लक्झरी ब्रँड, जे आपण ऑफर्ड नाही करू शकत, जे मे बी थाउजंड्स मध्ये असतात. बरं. पण आपल्या सामान्य लोकांनाही ते वापरायला आवडतातच. हो. सो म्हणून मग ते एक ब्रिज बिल्डिंग आहे, इन्स्पायर्ड आणि आपले नॉर्मल परफ्युमचं ब्रिज बिल्डिंग मध्ये आपण त्या परफ्युम्सला बघतो. म्हणजे कसे स्मेल करत असतील ते परफ्यूम, हे आपल्या सामान्य लोकांना आवडतात बघायला. आता हा जो ब्रँड चालू केला परफ्यूमचा, हो, ते काम कसं कसं केलं आणि काहीतरी जागा घेतली का की घरातल्या घरातच केलं? कसं केलं हे सगळं? आधी सुरुवातीपासून घरामध्येच होतो. अजून 1 वर्षच झालंय की आम्ही स्वतःचं ऑफिस घेतलंय आता. बर. पण आधी हॉलमध्ये, आधी छोटं घर होतं, ज्यावेळेस 1 BHK होतं त्यावेळेस इथे गॅलरी होते, तर गॅलरीमध्ये सगळं सामान ठेवलं जायचं. नंतर नवीन घरी शिफ्ट झालो त्यावेळेस हॉल मोठा होता, मग सगळं सामान हॉलच्या एका कोपऱ्यामध्ये असायचं. पूर्ण डायनिंग टेबलमध्ये आमचं पूर्ण सगळं सामान असतं. म्हणजे मी आणि माझा मुलगा आम्ही खाली बसून जेवू शकतो. परफ्यूम डायनिंग टेबल. पण सासू सासरे आले की त्यांना खाली नाही बसतायत, मग ते पूर्ण सगळं रोज उचला, खाली ठेवा, परत वरती ठेवा, काम असेल त्यावेळेस. पण ठीक आहे, म्हणजे घरातूनच बिझनेस सुरू केला. साधारण किती इन्व्हेस्ट केले असतील ह्याच्यामध्ये तू सुरुवातीला? काय लागते एक इन्व्हेस्टमेंट छोटा, हे या ब्रँड मध्ये आपल्याला करायचं असेल काम? सो मी सांगेन की मी असं प्रॉपर एक अमाऊंट इन्व्हेस्ट नाही केली. आज मी सोप्स बनवायला घेतलेले, सोप्स मधून सोप्स विकले, ते जे पैसे आले तेच रोलिंग करत मी परफ्यूम पर्यंत पोहोचले. ओके. मी असं आजही नाही सांगू शकत की मी 50,000 इन्व्हेस्ट केलेले ह्याच्यामध्ये. बरं. हे सगळे रोलिंगचेच पैसे वापरत मी परफ्यूम पर्यंत पोहोचले. पहिले 5 परफ्यूम बनवले, ते विकले गेले, मग त्याच पैशातून अजून 10 बनवले. असं रोलिंग करत गेलीस. मग ह्याला साठवावं लागलं का? परफ्युम्स काय क्वांटिटी मध्ये बनवले गेले? सुरुवात आणि विकले कुठे? सुरुवात खूपच लहान होती. अगदी 6-7 परफ्यूम आम्ही ट्राय केले. व्हॉट्सअपवर आणि इंस्टाग्रामवर त्याचे फोटोज काढून त्यांना जरा छान सोशल मीडिया वापरता येत होतं म्हणून छान डिझाईन करून पोस्ट केलं. लोकांना ते आवडले. मग लोकांनी ऑर्डर केले की अरे हे छान वाटतंय, घेऊया. जास्त त्याचा म्हणजे MRP नसल्यामुळे लोकांनी पटकन परचेसही केले आणि मग त्यांना आवडले, मग ते रिऑर्डर आले. मग असं हळूहळू वाढत गेलं आणि आता क्वांटिटी म्हणजे आता मला कळतं की आपल्याला आता एवढा स्टॉक असणं फार गरजेचं आहे. जर एका महिन्यात आपले एवढे 4 एक्झिबिशन आहेत तर एवढा स्टॉक हा असलाच पाहिजे आपल्याकडे. हे आता जाऊन कुठेतरी होतंय. नाहीतर आधी हे अवेलेबल नाही, ते अवेलेबल नाही, असं डिमांड सप्लायचा इश्यू होत होता. आणि ह्या काळात तुझी कुठेतरी बदली झाली होती ना मला वाटतं, आणि तू नव्हतास. करेक्ट. सो लास्ट 2.5 वर्ष मी एका फायनान्स कंपनीमध्ये मी DVP म्हणून जॉईन केलेलं. ती पुणे बेस्ड होती. सो इनिशियली आम्ही ठरवलं कम्प्लीट फॅमिली पुण्याला शिफ्ट होईल, विल सेट इट अप हिअर. आले हे 2 जण, बट समहाव तिचे वेंडर्स, तिचा क्लायंटेल हा टोटली मुंबई बेस्ड होता. सो म्हणून कधी कधी चांगला माल यायचा नाही, ऑर्डर्स लेट पोचायचे. सो ती थोडी फ्रस्ट्रेट झाली की ती बोलली की नाही यार, असं नाही चालणार, कारण का आता तू तुझ्या करिअरसाठी तू पुण्याला आलायस, आम्ही आलो, बट माझं करिअर आता जे बिल्ड बरेच वर्षानंतर मी केलंय ते मला आता रुईन नाही करायचंय. देन अगेन मी टूक अ डिसिजन. ते दोघं गेले मुंबईला, मी राहिलो पुण्यामध्ये. पुण्यामध्ये मी 2.5 वर्ष काढली आणि देन एक हा कॉशियस डिसिजन होता की आय हॅव टू बी विथ देम नाव. 2.5 वर्ष म्हणजे ऑब्व्हियसली मी वीकेंड्सला मुंबईला जायचो, मी त्यांच्याबरोबर असायचो, बट वीकेंड्सचे जो 2 दिवस
आणि त्याच्यामध्ये पण हिचे एक्झिबिशन असायचे. सो बरेचदा सॅटर्डेला मी तिच्याबरोबर एक्झिबिशनला असायचो. मी फ्रायडे नाईटला घरी यायचो, सॅटर्डे एक्झिबिशन करायचो, संडे इव्हनिंगला मी परत पुण्याला जायचो. म्हणजे नोकरी करून एक्झिबिशन पण केली असं म्हणावं Absolutely. लागेल. पहिलं एक्झिबिशन कुठे केलंस आणि काय अनुभव? सो हे सगळं व्हॉट्सअपवर चालू होतं बिझनेस. इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप हे 2च माध्यम होते. आणि मग आता एक्झिबिशन त्यावेळेस कोविड नंतर जस्ट एक्झिबिशनची सुरुवात झालेली सगळ्या एक्झिबिशनची. तर मुंबई म्हणजे आम्ही डोंबिवलीला राहतो आणि लोअर परेल साईड किंवा अजून टाउन साईड साऊथ मुंबई वगैरे तिथे असं वाटायचं की लोकांकडे खूप पैसे आहेत आणि लोक आपलेच प्रोडक्ट घ्यायला बसलेत असं वाटलं होतं त्यावेळेस. मी एक मोठं एक्झिबिशन बुक केलं 3 दिवसांचं. मी गेलो, फक्त परफ्यूमच नेले होते त्यावेळेस, सोप्स वगैरे नाही, कारण का माझं ठरलं होतं की मला परफ्यूम मध्येच काहीतरी करायचं. म्हणून खूप छान डिस्प्ले वगैरे केला तिकडे जाऊन आणि 3 दिवसामध्ये फक्त मी 2 बॉटल विकल्या. सो परत म्हणजे म्हणतात ना, इथे होतं ते डिरेक्टली इकडे आलो आम्ही. फ्रस्ट्रेशन झालं की अरे एवढं आपण केलं आणि आपले परफ्यूम इकडे तर सगळ्यांना आवडतात आहे, तर तिकडे का असं झालं. सो मे बी टार्गेट ऑडियन्स मध्ये त्यावेळेस चुकला. पण म्हणजे नुसतं मार्केटिंग करून उपयोग नाही, एक्झिबिशन मध्ये उपयोग नाही उभं राहून. आपण कोणत्या ऑडियन्सला दाखवतोय प्रोडक्ट तेही मे बी इम्पॉर्टंट आहे. मग त्या अनुभवानंतर काय केलं? मग मी थोडं थांबले की नाही, आपण एवढी इन्व्हेस्टमेंट केलेली आता अचानक हे असं झालं, तर आपण थोडं थांबूया. म्हणजे मी घेतलेला डिसिजन हा बरोबर आहे का, मी करते ते बरोबर आहे का. पहिल्यापासूनच प्रश्नचिन्ह. हो. मग थोडं एक्सप्लोर केलं अजून, मग थोडे बिल्डिंग मधले किंवा आजूबाजूचे एक्झिबिशन्स करायला सुरुवात केली. सो मग पुन्हा थोडासा एक बळ मिळालं की चला ठीक आहे आपण करू शकतो. अजून 2-3 एक्झिबिशन्स केले जे मुंबई साईडचे होते, ठाणा दादरचे होते. मग तिथे मला थोडं चांगलं आपल्यासारखं एक ऑडियन्स मिळालं आणि मग तिथे प्रोडक्ट सेल व्हायला लागला. म्हणजे याचा टार्गेट ऑडियन्स हा मिडल क्लास, अपर मिडल क्लास हा असू शकतो. हो, असं आहे का? हो आहे. म्हणजे जे एकदम जे टॉप नॉच लोक आहेत ते ओरिजिनल वापरतात. मग ते हे का वापरणार, त्यांचा असा प्रश्न असतो. सो मला असे लोक हवे जे माझ्यासारखे आहेत, जे सामान्य लोक आहेत, ज्यांना हाऊस आहे आणि ती थोडक्या पैशात पूर्ण करायची आणि प्लस लॉंग लास्टिंग पण हवेत त्यांना. बरोबर. केव्हा मग आता पहिल्यांदा घेबरारीला केव्हा जॉईन झालीस आणि काय अनुभव होता? मी घेबरारीचा ग्रुप 2020 मध्ये जॉईन केला होता. पण मी लांबून बघत होते की काय म्हणजे काय आहे, एवढं आहे ते आपल्याला कधी जिथे त्यांच्या त्या ग्रुपमध्ये सर्कलमध्ये घेतील का आपल्याला. पण नंतर मुलामध्ये पण बिझी होते आणि नंतर मी बाहेर आले 23 मध्ये. फुल फ्लेजली ज्यावेळेस मी सुरुवात केली 23 पासून सुरुवात केली परफ्यूमच्या बिझनेसला. पण मी 20 पासूनच घेबरारीला ओळखत होते आणि मग मी घेबरारीचं पहिलं अंधेरीला एक्झिबिशन केलं होतं. पण मला पण स्टॉल असा अचानक मिळालेला, म्हणजे असं आधीपासून हे केलं असं नाही. मी अप्लाय केला आणि त्याचा खूप छान एक्सपिरियन्स होता. पण असं मी असं होतं की आपण घेबरारीचं एक्झिबिशन केलं की लाख गाठतोच, तर त्यावेळेस झालं होतं माझं त्यापर्यंत. मग ते एक आनंद होता. आणि त्यानंतर मग मी 3D डेस्टिनेशन केलेलं. सो ते 2 एक्झिबिशन केले आणि नंतर मग पुन्हा मुलाचं शाळा वगैरे सगळ्या वेळा जुळवताना म्हणजे त्यावेळेस मी हार्डली महिन्यातून एखाद दुसरं एक्झिबिशन करत होते. आणि मग थोडा आता मोठा झाला, फर्स्ट स्टँडर्ड मध्ये गेला. हे पण नसेल, सामानही नव्हतं. बेसिक. हो, वन मॅन शो सारखं सगळं होतं. हो, आपणच बनवायचं, आपणच विकायचं, सगळीकडे पॅकअप आपणच करायचं. मग ह्याच्यात काही साथ होती का एक्झिबिशनला उभे राहणे? एक्झिबिशनला तर मी राहायचो, जसं जमेल तसं यायचो. बट बरेचदा काही परफ्यूम सिलेक्शनमध्ये किंवा जेव्हा आपण म्हणतो की आता समर आले, फॉर एक्झाम्पल आता समर्स आहेत, तर समर्समध्ये जो रिसर्च लागतो तो मी तिला द्यायचो, कारण का ती बरेचदा प्रोडक्शनमध्ये बिझी असायची. सो मग जे थोडं लॅपटॉपवरती काम, मोबाईलवरती काम जे होऊ शकत असेल ते मी तिला मदत करायचो. कारण का मे बी मी एकदा दोनदा हिला सांगितलंय, बट एवढं ओपनली मी ही गोष्ट बोलत नाही. इनिशियल डेज मध्ये मला पण स्वतःचा काही सेटअप किंवा बिझनेस स्टार्ट करायचा होता. वी गॉट मॅरिड प्रिटी अर्ली, म्हणजे ती तर 21 वर्षाची होती, मी 23 वर्षाचा होतो. सो अर्ली एज पासून EMI सुरू झाले आमचे. सो आय हॅड टू लेट गो, की मला एक फिक्स्ड इन्कम हवं होतं. सो म्हणून मी बिझनेसकडे तेवढं लक्ष कधी देऊ शकलो नाही. सो आय वॉज लिव्हिंग माय ड्रीम थ्रू हर. सो म्हणून जेव्हा जमेल, जसं जमेल, मी तिला सपोर्ट करायचा प्रयत्न केला. जो काय खारीचा वाटा जो आपण म्हणतो, जसं होईल तसं मी प्रयत्न केला. मध्यमवर्गीय माणसाचं हे आयुष्य आहे की
पैसा कमवून जगणं इतकंच हो. माहितीये. मिळत काही नाही, इकडून नाही तिकडून नाही. आपलं आपल्याला कमवायचं आहे, आपलं Yes, आपल्याला true, जगायचं. true, मग true. त्याच्यात काही स्वप्नही मारली जातात, हो. काही होतात. पण आता तुम्ही जगताय, मी बघते तुमच्याकडे. Absolutely, absolutely. सो छान वाटतं. एनिवे मग त्यानंतर तुझा एक्झिबिशन घे भरारीचा प्रवास चालू झाला चालू असेल झाला. ओव्हरऑल. तर आता तू साधारण किती एक्झिबिशन्स केलेत? तर मी 50 हा आकडा गाठणार आहे लवकरच. हा, हो. 50. ग्रेट. मी असं बघते की ओव्हरऑल हे प्रॉडक्ट अवघड आहे मार्केट करायला. सो ह्याबद्दल तुला काही सांगावंसं वाटेल का? की आता मला साडी विकायची दाखवली झालं, हो. दागिने. मग ह्या प्रॉडक्टला एक्सप्लेन करताना तू कस्टमरकडे काय काय दृष्टीने बघतेस ओव्हरऑल? माझ्या स्टॉलवर येणाऱ्या प्रत्येक माझ्या बाजूने जरी गेला एखादा कस्टमर, मी प्रत्येक कस्टमरशी बोलते हम्म. की ट्राय करणार का परफ्यूम, ट्राय करणार का परफ्यूम. हे परफ्यूम असे आहेत, हम्म. पण लोक न बघतच नाहीत हम्म. आणि सरळ पुढे जातात. हा हा हे जे आहे ना फिलिंग, ते खूप आम्हाला आधी सुरुवातीला असं व्हायचं, अरे आपण विचारतोय आणि लोक बघत पण नाही. हम्म. आम्ही एकमेकांकडे बघून हसायचो, हम्म. आता तू विचार असं चालायचं आमचं स्टॉलवर मज्जा. हम्म. आणि असं पण होतं की आमच्या स्टॉलवरून लोक चालली आहेत, हम्म. पण ते रुमाल असं जातात आमच्या स्टॉलवरून. लोकांना हम्म. इतका त्रास होतो, जेन्युअनली त्रास होतो परफ्यूमचा. काही काहींना So, नाही स्मेल हो. सहन. मग तिथे ज्यावेळेस आपण विचारतो आणि नाही रिस्पॉन्स मिळत, तर परफ्यूम सेलिंग करणं इज व्हेरी हार्ड. हम्म. सुरुवातीच्या काळात जेव्हा सुरुवात केलेला, हम्म. त्यावेळेस लोकांना एवढं परफ्यूम बद्दल माहिती नसायचं. हम्म. लोक एक परफ्यूम वर्षभर वापरायचे. हम्म. आता तो काळ हळूहळू बदलत गेलाय. आता बरं. लोकांना सीझननुसार परफ्यूम आवडतात, किंवा इव्हनिंग परफ्यूम आणि मॉर्निंग परफ्यूम आणि ऑफिस वेअर परफ्यूम, हम्म. हे कस्टमरलाच नॉलेज आहे. त्यामुळे बरं. आता काही यंगस्टर वगैरे आणि थोडे आपल्या एजचे लोक थांबून बघतात, वेगवेगळे ट्राय करायला आवडतात त्यांना. ओके, म्हणजे 2023 साली आणि हो. 26 मध्ये हा असा फरक काही आहे. फरक आहे का, की तेव्हाचं सेलिंग डिफिकल्ट होतं, आताचं सोपं आहे, आताचं असं काही आहे का? हे सेलिंग हार्डच आहे, बरं. पण लोकांना थोडं नॉलेज आल्यामुळे लोक थांबतात, विचारतात. ओके. आणि घे भरारीवरचा प्रवास लोक ओळखू लागलेत आता. बरं. म्हणजे त्यांचे काही ठराविक कस्टमर झालेत असं म्हणू शकतेस का तू? हो. आणि दरवेळेला ते वाढतात का, किंवा त्यांना तू कसं मेंटेन करतेस बाबा हा सगळा त्यांच्या बरोबरचं तुझं रिलेशन? सो आमचा एक ग्रुप आहे, सो मी त्यांना तो जॉईन करायला सांगते, किंवा इंस्टाग्रामला फॉलो करायला सांगतो आम्ही. इन्स्टा फॉलो. असं. आणि मग कस्टमर येऊन आम्हाला सांगतात की आम्ही तुमचा स्टॉल शोधत आलो, असं. सो ते ऐकून खूप छान वाटतं. आणि येस. कॅन आय ॲड हिअर? हो, नक्की. सो माझं हे वैयक्तिक ऑब्झर्वेशन आहे की जे कोणी कुठच्याही एक्झिबिशनमध्ये येतात ना, त्यांचे क्रायटेरियाज थोडे ठरलेले असतात. बरं. कोणी या इंटेन्शननी येत नाही की मला जाऊन परफ्यूम परचेस करायचं आहे. हो. पीपल आर हिअर फॉर साडीज, त्याच्यानंतर तुमची ज्वेलरी, आणि काय वेगळं आहे. बरेचसे लोक ह्याच्यासाठी येतात की वेगळं काहीतरी बघायला मिळतं एक्झिबिशनवर. सो मग इकडे परफ्यूमसाठी कन्व्हिन्स करणं इज अ टास्क. आता ह्याच्यामध्ये काही बायर्स असे आहेत, जशी हिने सांगितलं की त्यांना त्रास होतो. काही बायर्स असे आहेत की फर्स्ट टाइमच असतात, ते बोलतात आम्ही डिओ वापरतो, आम्ही कधी परफ्यूम वापरला नाही. सो मग त्यांना एका बेस लेवलवरती जाऊन समजवणं की परफ्यूम आणि डिओ मध्ये काय फरक आहे ते. त्याच्यानंतर बरेचसे लोक येतात की तुमच्या ब्रँडमध्ये आणि त्या ब्रँडमध्ये काय फरक आहे. सो इट इज हार्डकोर सेलिंग, आणि सेलिंगपेक्षा कन्व्हिन्सिंग. तुम्ही जोपर्यंत त्यांच्या डोक्यामध्ये ही एक फिलिंग टाकत नाही की ओके दिस इज ऍप फॉर मी, तोपर्यंत कोणी घेत नाही. म्हणजे त्यांना सुगंध आवडला असेल तरीही त्यांच्याकडे 100 प्रश्न असणार. मला परफ्यूम आवडलाय, बट हा 6 तास राहील का, ह्याच्याने मला काय माझे कपडे तर खराब होणार नाही, स्टेन्स तर लागणार नाही, अ लॉट ऑफ थिंग्स, दुसऱ्यांना त्रास होणार नाही. सो बरेच आमच्याकडे असं कधी कधी होतं की 15 ते 20 मिनिटं लोक उभे राहतात, ते कमीत कमी 25-30 परफ्यूम सिलेक्ट करतात आणि ते जातात. बट फॉर अस इट इज अ लर्निंग. सो दॅट इज माय पर्स्पेक्टिव्ह की येस, परफ्यूम विकणं थोडं डिफिकल्ट आहे. तू मार्केटिंगचा होतास का? येस. सो जेव्हा मला वाटतं तू आता जॉब सोडून हिला जॉईन झालास, काय फरक पडला, म्हणजे तुझ्याकडूनही ऐकेन आणि मी तुझ्याकडूनही ऐकेन, की ह्याने जेव्हा जॉब सोडून जॉईन करायचं ठरवलं, एक तर बायकांना खूप भीती वाटते की तूच ऑफर दिलीस, तेव्हा तुझी काय मनस्थिती होती? सो म्हणजे हा आधीपासूनच होता बिझनेसमध्ये, फक्त तो फेस नव्हता किंवा बरोबर नव्हता. म्हणजे किंवा एक फिक्स इन्कम चालू होतं ना. हो.
सो आधी कसं होतं ना की एखादं एक्झिबिशन मिस झालं तरी चालणार आहे आपल्याला, आपण हा हा. वीकेंड कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया, पण हा. आता असं ही रिस्क नाही. नाही घेऊ शकत आम्ही. हम्म. आम्हाला सगळे एक्झिबिशन करायचेच आहेत. आणि ह्याला ज्यावेळेस मी सांगितलं की फोन करून, एकदा असाच हा खूप हे होता डिप्रेशन म्हणजे सॅड होता, यार रोजचं हे असं ऑफिसमध्ये चाललंय. तर हम्म. मीच त्याला म्हणाले की आता माझी ही पोझिशन आहे की तू जॉब सोडू शकतोस आणि तू मला मदत करू शकतो. क्या बात. नेहमी तू बिहाइंड द सीन करतोच आहे, तर आता फ्रंट फूटवर येऊन कर म्हणून. हम्म. सो तसं मी त्याला सांगितलं आणि तो जॉईन झाला. तो आधीपासूनही होता, प्रत्येक डिसिजन आम्ही एकत्र मिळूनच घेत होतो. हम्म. फक्त आता तो फ्रंट फूटवर राहून सगळं करतोय. हम्म. आणि मला म्हणजे आधीपासून होतं की हा माझा पार्टनर होता. हम्म. मग तो प्रत्येक ठिकाणी माझ्या बरोबर असेल आणि माझं होतं की आपण दोघं मिळून काहीतरी एक करूया हम्म. असं. थोडंच लक्षही राहील का? आता मला थोडी मुलाची जबाबदारी कमी असते की हा, Correct. मी ह्याला सांगू शकते की तू ह्याला बघ, मला हे करायचं आहे हा. असं. म्हणजे नाही, केव्हाही नवरा हा बिझनेस पार्टनर असणं हे बेस्टच काम आहे. खूप जबाबदाऱ्या हलक्या होतात. हो. जेव्हा नोकरी सोडायची ठरली त्यावेळेला कसं वाटलं? म्हणजे हे होतं का हिचं एवढा कॉन्फिडन्स, असं वाटलं का की आहे कॉन्फिडन्स तो बरोबर आहे की काय आहे? सो नोकरी सोडणं हा एक मेजर डिसिजन होता माझा. ऑफकोर्स नोकरी सोडायला 2 मेजर कारणं पण होती. एक तर होतं की आय वॉज नॉट एन्जॉईंग वर्किंग देअर. हम्म. टॉक्सिक एन्व्हायरमेंट होतं बरं. आणि मला कधीच अशा एन्व्हायरमेंटची सवय नव्हती. सो मला नाही जमलं ते. हम्म. आणि सेकंड थिंग वॉज की फॅमिली, जसं मी मगाशी बोललो की फॅमिली बरोबर मला राहायचं होतं. हम्म. बट आय हॅड अ गुड सॅलरी, हाय पेइंग जॉब होता माझा हम्म. आणि तो सोडून येणं रिस्क तर होतंच. हम्म. बट त्या ज्या गोष्टी आहेत, कारण का हम्म. त्या सॅलरीच्या बेसिसवरती आम्ही काही गोष्टी म्हणजे जसं आपले EMIs आहेत, सिम्पल लाईफस्टाईल पण लाईफस्टाईल असते. आहे. सो या गोष्टी मेंटेन कसं करणं वॉज अ हम्म. क्वेश्चन. हम्म. बट जो एक कॉन्फिडन्स तिने मला दिलेला, हम्म. आय रिमेंबर मी 7:30 वाजता संध्याकाळी तिला फोन केला. आय वॉज जस्ट बर्निंग आउट. हम्म. मी नुसतं वेंट आउट करत होतो. हम्म. तेव्हा ती बोलली, एक काम कर, तू उद्या रिझाईन कर आणि तू ये. तू नोटीस पिरियड पण नेऊ नको, आपण पुढचं पुढे बघू. हम्म. तू ये, माझा आता बिझनेस आता हळूहळू ग्रो होतोय आणि मला तू हेल्प कर ना. आणि म्हणजे गरजही इकडे होती, म्हणजे मी बाहेरच्या माणसाला हायर करण्यापेक्षा आपला माणूस असलेला कधी केव्हा? सो आणि कुठे ना कुठे मला तिचा तो जो ट्रेजेक्टरी आहे ती दिसत होती की हम्म. तिचा ग्रोथ ग्राफ जो आहे तो वर जात होता. हम्म. सो मग मी पण थोडे अनालिसिस केले की माझ्या येण्यामुळे या ब्रँडला काय फरक पडेल. बरोबर. तर मग हा डिसिजन मी घेतला की ठीक आहे, वन फाईन डे आय चाललो मी. पुट डाऊन द पेपर आणि निघालो. हम्म. ऑफकोर्स नोटीस पिरियड कम्प्लीट करूनच आलो. बट येस, हम्म. बट सिन्स देन आय एम हॅपी. मजा येते. हम्म. आणि आहेत दोन्हीमध्ये फरक आहेत, कारण का ती एक पोझिशन होती, तिकडे माझ्याकडे 27-28 लोकांची टीम तेच मी होती. विचारणार होते की नोकरी कशी असते की तुम्ही रजा टाकू शकता, येस, शनिवार रविवार एन्जॉय करू शकता किंवा काही, म्हणजे रजा टाकली की मागे वळून बघायचं कारण नाहीये. पण बिझनेस हा तसा नाहीये. लोक म्हणतात की आपण थोडा वेळ करू, होईल ते होईल, पण तसं नाही. बिझनेस हा 24 तासाचं काम आहे. सो मग हा फरक कसा मला म्हणजे तुला तर जाणवला का हा? मला मेजर जाणवतो. हम्म. कारण का कसं होतं, जॉबमध्ये किती झालं म्हणजे ओनरशिप तुम्ही किती केलं तरी पण संध्याकाळचे एक 7-8 वाजेपर्यंत असतात. त्याच्यानंतर जे कट ऑफ होतात ते कट ऑफ Cut off. होतात. तुमचे वेंडर्स बंद होतात, हम्म. तुमचे बॉसेस बंद होतात, तुमची सबऑर्डिनेटची टीम बंद होते. सो तुम्ही एकटे काही नाही करू शकत. हम्म. बट बिझनेसमध्ये रात्री 12 वाजताही आमचे कॉल्स होतात. आणि सिक लीव्ह टाकली की म्हणजे झोपून राहतायत. राहतात. इथे सिक लीव्ह काही नाही. काही आजारी नाही. असले तरी Yes, चालू फोन. absolutely. तर तिकडे आणि थोडंफार कॉर्पोरेट्समध्ये असतं की ज्या कारणासाठी तुम्ही सुट्टी घेतली ते थोडं अप्रिशिएट करता की ठीक आहे, बरं नाहीये, डोंट डिस्टर्ब हिम, हम्म. किंवा हिज आउट, लग्नाला गेलाय किंवा 2 दिवस नाहीये, हम्म. पर्सनल लीव्हवर आहे, तर ते डिस्टर्ब नाही करत. हम्म. बट बिझनेसमध्ये तसं नाहीये. इथे कोणी बिझनेसमध्ये नाही. इथे कोणी नाही, हे आपणच आहोत सगळे. आपल्या फंक्शन मध्ये पण आपण फोन घेऊन आपण हम्म. डिस्कस करत असतो की ह्याचं काय झालं, त्याचं काय झालं. सो हम्म. तो मेजर. आणि कस्टमरला Okay. नाही पोचलं सामान वेळेत हो. की तो कुठल्याही वेळेला फोन करेल फोन जो करेल. तुम्हाला घ्यावाच लागतो. हो. ॲब्सोल्युटली. सो मग कुठलं लाईफ बेटर आहे? आय एम एन्जॉईंग दिस लाईफ. कारण का इथे बॉस फक्त मीच आहे त्याची.
ट्रू ट्रू ट्रू. हम्म, इकडे एक बॉस आहे, तिकडे 2-3 बॉस होते. हम्म, सो आणि दुसरी गोष्ट कसं होतं की इकडे माझ्याकडे माझा फ्रीडम आहे. हम्म. माझी जी क्रिएटिव्हिटी आहे किंवा हम्म. मला ज्या इनोव्हेशन आणायचे आहेत ना, हम्म. इकडे आय एम नॉट क्वेश्चन्ड किंवा इकडे मला कोणी सांगत नाही की आधी करून दाखव आणि नंतर आपण ते करू. हम्म. इकडे माझ्यावरती तो एक विश्वास आहे की तुला वाटतंय ना, ठीक आहे, चल आपण करूया, पुढचं पुढे बघू. हम्म. सो दॅट इज व्हॉट आय एम लव्हिंग द मोस्ट, की मला माझ्या हिशोबाने गोष्टी करायच्या आहेत हम्म. आणि मला तसंच आवडतं. मला कोणी एखादे डिरेक्शन दिलं, त्या डिरेक्शन फॉलो करायला आवडत नाही. आय नीड समथिंग ऑफ माय ओन. आता घे भरारी आणि तुमचा ब्रँड हम्म. मिका, या दोन्हीचा प्रवास बऱ्यापैकी 50 एक्झिबिशन म्हणजे खूप झालाय. हो. सो आता तुला काय वाटतं की आर्थिकदृष्ट्या तुम्ही कुठे आहात, म्हणजे कशी अचिव्हमेंट बघतेस तू आधी आणि आता? काही खर्चाच्या ह्यानी सांगशील आम्हाला तू की काय काय Okay. खर्च तुझे ह्याच्यातनं निघतात, जसं की आता सगळंच असेल पण तरी मला ऐकायला आवडेल. हो. आधी मी जेव्हा जॉब सोडला त्यावेळेस फुलफिल सगळी रिस्पॉन्सिबिलिटी ह्याच्यावर आली होती. हम्म. आणि जे काही मी माझं फ्रीलान्सिंग केलं किंवा जे जे छोटे बिझनेस केले त्यातून मी फक्त माझ्यासाठी पैसे अर्न करत होते. आपला खर्च सुटला बस झालं, मला ह्याच्याकडे पैसे मागायचे नव्हते. आता ही स्टेज आली आहे. पहिल्या सुरुवातीला ज्यावेळेस ह्याने म्हणजे हा जॉब सोडण्याच्या एक वर्षभर किंवा 6 महिने आधी मी त्याच्याकडनं घर खर्च घेणं बंद केलेलं, की तू मला आता देऊ नकोस, मी माझं मॅनेज करीन म्हणून. मग मी घर खर्च बंद केला. नंतर ह्याने जॉब सोडला. 6 महिन्यानंतर त्याने त्याचे पैसे साठवलेले की EMI साठी मी जे काय आपले आहेत EMI, 2 EMI आहेत, कार EMI, होम. सो ते तो भरत होता 6 महिन्यापर्यंत. नंतर 6 महिन्यापर्यंत आता सगळं माझ्यावर आहे. घर खर्च, पुन्हा दोन्ही EMI आणि प्लस ऑफिसचे सुद्धा आता वेगळे वेगळे खर्च आहेत. कारण की ऑफिसचे रेंट आहेत, जे लेबर आहेत त्यांचे हे Salaries सॅलरीज आहेत, एजन्सीज आहेत. एजन्सीज आहेत आता. म्हणजे आधी आम्ही स्वतः एडिट करायचो रील आणि स्वतः पोस्ट करायचो. आता एजन्सी घेतली आहे. ग्रेट. सो त्यांचे सगळ्यांचे वेंडरचे पेमेंट, हे सगळं आमचं 90% सगळं एक्झिबिशन घेबरारी मधूनच होतं. म्हणजे घे भरारीची पण अचिव्हमेंट हो. म्हणावी लागेल. Absolutely, कारण की absolutely. सगळंच हँडल हो. करू शकतं घे भरारी असं हो, हो. दिसतंय. हो, हा? हो. आता मला एक सांग की ऑफिस जेव्हा तुम्ही घेतलं ते का घ्यावं लागलं, कारण घरात तर काम चालू होतं ना हो, सगळं. घरात मग? काम चालू होतं. 2 BHK होतं आमचं. हम्म. म्हणजे आई बाबा नेहमी नसतात, थोडे दिवस असतात. तर तसं काम चालू होतं. पण असं होतं की घरी आहे ना, आपण आज चला ठीक आहे थोड्या दुपारी झोपूया, एक झोप काढूया आणि मग करूया. एक ते होत होतं. कारण का आपलाच बिझनेस आहे असं बरोबर. होतं. थोडंसं रुटीन मला हवं होतं. म्हणून ऑफिस आणि घरामध्ये अजिबात जागा नव्हती. म्हणजे जसं मी बोलले की जेवायला आम्ही खाली बसायचो आणि परफ्यूमचे बॉटल्स डायनिंग टेबलवर. सो ती ऑफिसची घ्यायची गरज होती. प्लस जो लेबर क्लास लागतो मला, परफ्यूमच्या बॉटलचं स्टिकरिंग झालं, रिफिलिंग झालं बॉटलचं, ते रेसिडेन्शियल एरियामध्ये येऊन काम नाही करत. इथे येणारा जो क्लास असतो तो आपल्या जो मेड, तर आपल्या लादी भांडींचं जे काम करतात ते करायचे, लेबल अँड स्टिकरिंग. ओके. मग मला त्यांना पेमेंट पण तेवढं द्यावं लागायचं जेवढं आपण हाऊस होल्ड गोष्टींसाठी देतो. मग मला असं होतं की आपण एक ऑफिस घेऊया, म्हणजे करायचंच आहे तर आता पूर्णपणे करूया. सो मग त्या ऑफिसमध्ये आमच्या इथे परफ्यूम पण बनतात, स्टोरेज पण आहे आणि आम्ही तिथे बसून काम करू शकतो असं आहे. आणि आज घेबरारीमुळे आमची ही परिस्थिती की आम्हाला म्हणजे विदिन 1 इयर आम्हाला मोठा ऑफिस घ्यायची गरज आहे. ते ऑफिस आम्हाला कमी पडतं आता. काही लोक आहेत कामाला? हो, 3 जण आहेत जे परफ्यूमचं बघतात सगळं. म्हणजे लेबलिंग पासून त्यांना आता मी फुल फ्लेजली, आम्ही ज्यावेळेस कोल्हापूरला किंवा कुठे बाहेरगावी एक्झिबिशनला जातो त्यावेळेस ते फुल फ्लेजली हँडल करू शकतात. याला काही परमिशन्स लागतात का प्रोडक्टला काही? हो, म्हणजे आपल्या किंवा काही त्याच्यावरती मेन्शन करावे लागतात का गोष्टी असं? हो, FDAचं लायसन्स असतं, तर ते आपल्याकडे नसेल तर आपण अपॅरेल परफ्यूम म्हणून सेल करू शकतो. बरं. सो म्हणजे तशी परवानगी असते त्याला. मग परवानगी ते असते. मेन्शन्ड असतं का तुझ्या हो, प्रॉडक्ट? माझ्या प्रोडक्टवर मेन्शन आहे की हे अपॅरेल यूज साठी आहे. बरं. आणि प्लस आपण स्किनचा कुठे मेन्शन केलं नाही की स्किनवर वापरा. आणि ओके. आपण जे अल्कोहोल वापरतो ते डिनेचर्ड अल्कोहोल आहे, बरं. जे सेफ असतं स्किनसाठी. किंवा मग तेच ते अल्कोहोल ठेवण्यासाठी आपल्याला कुठलं लायसन लागत नाही, डिनेचर्ड अल्कोहोल. आता मला तुला असं विचारायचं की आता असं वाटतं का की आता ब्रँड एका लेवलला गेलाय, सो मला नक्की माहिती नाही पण व्हाईट लेबलिंग म्हणा किंवा फ्रँचायझी किंवा कुठे कुठे आपल्याला, तू कशा लेवलवर त्याला नेणार आहेस आता जेव्हा की तुझी एंट्री झाली आता? सो इवन वेबसाईट. या तर आता जवळजवळ एक 8-9 महिने झाले मी मेकामध्येच आहे. तेव्हापासून ऑफिस सेटअप,
वेबसाईट, मल्टिपल इव्हेंट्स. कारण का आधी काय होत होतं की लिमिटेशन होतं की एखादा परफ्यूम किंवा एखादा एक्झिबिशनसाठी एक परफ्यूमचा जो सेट बनतो तो बनायला एक वेळ लागतो. सो एव्हरी वीकेंड करणं पॉसिबल नव्हतं. बरं. सो म्हणून आता आम्ही ते इन्क्रीज केले, एफिशियन्सी इन्क्रीज केले, काही थोडं ऑटोमेशन आणलं किंवा काही मशीन्स आम्ही घेतल्या बेसिक, ज्याच्यामुळे कामं फटाफट होत आहेत त्या गोष्टी. आता आम्ही अमेझॉनवरती पण लवकरच येणार आहोत, म्हणजे आलोय, फक्त ना की एक प्राईम टॅग जो असतो हा, ना तो अमेझॉन यायचा. वरती तो याचा बाकी आहे आता. सो वी आर देअर ऑल्सो. ओके. सो आता हे मी गेल्या 8-9 महिन्यामध्ये केलेलं आहे. नेक्स्ट इज की बरेचसे लोक आहेत जे आम्हाला व्हाईट लेबलिंगसाठी अप्रोच करतायत. आणि जसं हे घे बरारीच्या एक्झिबिशन मधून आम्हाला अप्रोच करतात. पंडित फार्म ह्यासारखे मोठमोठे जे एक्झिबिशन आहेत तिकडे आम्हाला अप्रोच केलं जातं की आम्ही तुमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो की कसं होईल, असेही डिस्कशन चालू आहेत. आणि प्लस हे पण की आम्हाला व्हाईट लेबलिंग मध्ये तुम्ही प्रोडक्ट द्या, आणि ते कस्टमर्स आहेत ज्यांनी आम्हाला व्हाईट लेबलिंग साठी प्रोडक्ट विचारलं आहे. ग्रेट. सो करंटली वी हॅव अ फ्यू ज्यांच्यासाठी आम्ही करतोय. सेम म्हणजे फंडामेंटल हाच आहे की त्यावेळेस जमत नव्हतं, आता आमचं इफिशियन्सी वाढल्यामुळे आम्ही ते करू शकतोय. सो व्हाईट लेबलिंग ऑलरेडी आम्ही केलंय. लाईक विजयलक्ष्मी मेन्शन की आम्हाला काही इन्व्हेस्टर्स पण अप्रोच केलंय त्यांनी, काही लोकांशी बोलतोय. सो होपफुली वी माइट ग्रो बिगर सून. ग्रेट. मस्त. एक प्रश्न माझ्या मनात मगापासून असा होता की तू नोकरी सोडलीस, चांगल्या पोस्टला होतास, आता एकदम एक्झिबिशन मध्ये आलास, ऑन काउंटरवरती उभा असतोस. सो तुला तुझ्या ऑफिस मधले कलिग्स म्हणा, रिलेटिव्ह म्हणा बघत असतील आणि असं म्हणत असतील ना की अरे कुठल्या पोस्टला होता, काय करतोय हा, असा अनुभव आला का कधी? असं येऊन कोणी बोललं नाहीये, बट एकदा दोनदा असं झालंय. सो मी मूळचा ठाण्यातला. सो मी जेव्हा ठाण्यामध्ये एक्झिबिशन करतो, बरेचसे ओळखीचे लोक येतात एक्झिबिशनला. आणि माझं जे आधीचं लाईफ होतं, सो मी इव्हेंट बॅकग्राऊंड मधनं होतो. सो मी मोठे मोठे इव्हेंट्स केलेले आहेत, मी मूवीज मध्ये हे केलंय. एक सेलिब्रिटी क्रिकेट लीग म्हणून होती, त्याच्यामध्ये वीर मराठी ही जी टीम होती त्याचा एक डिपार्टमेंट मी हँडल करायचो. सो लोकांनी मला बरेचशा सेलिब्रिटीज बरोबर आधी बघितलेलं आहे, आणि त्याच्यानंतर जेव्हा ते मला स्टॉलवरती बघतात, कधी कधी नजर ते हे करतात, म्हणजे दाखवत नाही की मी तुला बघितलंय, तुला आनंद वाटावा. सो ते निघून जातात. बट फॉर मी माझ्यासाठी आज हा माझा बिझनेस आहे. आज मी जे करवतो ते दुसऱ्यांसाठी करवतो. करेक्ट. आणि जसं मी बोललो, मी आय एम अ ग्राउंड पर्सन, म्हणजे मी इव्हेंट्स केलेत. इव्हेंट्स मध्ये जोपर्यंत मी उन्हात उभा राहत नाही तोपर्यंत माझा सेटअप लागत नाही. सो मला कधी या गोष्टीचं खंत नाहीये की मी आज स्टॉलवरती उभा आहे. आय एम एन्जॉईंग इट. आणि ऑन द अदर हँड मला असे जे मित्र आहेत किंवा जे जुने कलिग्स आहेत जे येऊन भेटतात, ते पण बरेचदा असं म्हणतात की वी आर हॅपी फॉर यू, तू स्वतःचा काहीतरी करतोस. काश माझी बायको पण असं काहीतरी करत असते. सी, काही काही गोष्टी तुम्ही बघितला ना, असे माइलस्टोन्स आहेत जे प्रॉबेबली होते. म्हणजे व्योमचं लेट बोलणं, माझा खूप चांगला जॉब होता, आधीचे जॉब्स खूप चांगले होते, प्रोग्रेसिव्ह होते. मी डीव्हीपी म्हणून एका ठिकाणी लागणं, पहिल्या वर्षी मला अवॉर्ड मिळणं, आणि दुसऱ्या वर्षी मी क्विट करणं. सो प्रॉबेबली इट इज रिटन की मिका हा एक मोठा ब्रँड निर्माण व्हावा. आय होप सो. आणि घे भरारीत त्याचं थोडंसं कॉन्ट्रीब्युशन घे भरारीने द्यावं. खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन. सो आता वेबसाईट वरती ऑर्डर येतात का? हो, येतात. चालू होतं म्हणजे ते वेबसाईट वर्क होऊ शकते. छोट्या छोट्या व्यवसायांनी जर वेबसाईट केली तर ती. पण हेही सांगायला आनंद होईल की जे आपले वेबसाईटवर ऑर्डर येतात ते घे भरारीमध्ये किंवा एक्झिबिशन मध्ये जे परचेस करतात तेच रिपीट कस्टमर आमचे वेबसाईट वरून परचेसिंग करतात. सो मी बँगलोरला जो लास्ट टाइम आम्ही इव्हेंट केलेला त्याच्यात बरेचसे रिपर्चेस आमच्या वेबसाईट थ्रू तिकडनं झाले. की आपण सारखे सारखे जाऊ शकत नाही एखाद्या ठिकाणी. सो एक 3-6 महिन्याचा जिकडे इकडे गॅप असतो ना, तिकडे मग जे आमचे कस्टमर्स आहेत दे प्रेफर पुटिंग अन ऑर्डर थ्रू द वेबसाईट. असं होतं. मस्त. मिका बद्दल आता पुढे काय स्वप्न आहेत?
मिका मला एक एक्झिबिशन तर आपण करणारच आहोत आणि एक मोठा D2C ब्रँड मला बनवायला खूप आवडेल. बरं. आणि मिकामध्ये अजून थोडेसे व्हेरियंट्स ऍड करायचे आहेत, म्हणजे वेगवेगळे प्रोडक्ट्स जसे परफ्यूम रिलेटेड जे आहे वॅक्स टॅबलेट्स आहेत किंवा वॅक्स परफ्युम्स आहेत. हे सगळे प्रोडक्ट ऍड करून अजून एक मोठा ब्रँड करायचा आहे, D2C ब्रँड. आणि प्लस आपले मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये आपले छोटे छोटे आउटलेट्स किंवा पॉपअप मॉल्समध्ये हे करायला आवडलं मला. आणि त्यासाठी आम्ही घेबरारीमधलेच म्हणजे लोक बघू की जे विश्वासाची माणसं आपल्या फॅमिलीमधलेच माणसं जे असतील, जर त्यांना इंटरेस्ट असेल की ते आले आणि आमचं शॉप हँडल केलं असं. मस्त, छान. मला नेहमी इंटरव्ह्यूज मध्ये लोक नेहमी विचारत असतात की अहो सगळं तुम्ही बोललात पण काय काय मिळतं ते सांगितलं नाही. सो तुम्ही मला आता तुमच्या परफ्युम्स बद्दल थोडीशी माहिती द्याल, ज्याच्यामध्ये तुमच्याकडे कुठले कुठले काय म्हणतो स्मेल्स, येस, फ्रॅग्रन्सेस, फ्रेग्रन्सेस असतील तर त्याची थोडीशी माहिती तुम्ही द्याल सो आता. हा आमचा हिरो प्रोडक्ट आहे. बरं. 50 ml परफ्यूमची बॉटल म्हणजे सर्वात लोकप्रिय. हो, लोकप्रिय. सो आणि ह्यामध्ये आपण वेगवेगळे फ्रेग्रन्स आहेत, म्हणजे मोर दॅन आपल्याला 200 to 500 प्लस परफ्युम्स ऑन काउंटर असतात. आणि मग लोक येतात, ह्यामध्ये थोडेसे वुडी नोट्स असतात, फ्लोरल नोट्स असतात, असे लक्झरी ब्रँड्सचे सिमिलर परफ्युम्स असतात. त्याला काही स्वभावाशी रिलेटेड असतं काय परफ्यूम आणि तुमचं असं नेचर? असतं युजली जे लोक थोडेसे रागीट असतात त्यांना वुडी परफ्युम्स किंवा स्पायसी परफ्युम्स असे आवडतात. असे. आणि मग आणि जे- फ्लोरल कोणाला आवडतं? तर थोडेसे शांत स्वभावाचे किंवा आपले जे 60s किंवा 50sच्या एज मधले असतात ना, त्यांना फ्लोरल म्हणजे जास्मिनचं फ्रेग्रन्स जो असतो ते आवडतात असं. किंवा जे यंग जनरेशन आहे त्यांना थोडे स्पोर्टी परफ्यूम आवडतात, जेनझी म्हणतात. आणि आता नवीन ट्रेंड आहे की जेनझी मध्ये असे फूड रिलेटेड स्मेल असतात, जसे चीझी परफ्यूम असतात किंवा कॅरमल, पॉपकॉर्न. ह्या फ्रेग्रन्सेसचे आता जेनझी मध्ये खूप जास्त आवड आहे त्यांना या परफ्युम्सची. इनफॅक्ट परफ्युम्स अरोमा थेरपी पण करतात. बरं. आणि दिस इज टेस्टेड बाय मी. माय प्रिव्हियस जॉब जेव्हा जेव्हा म्हणतो की सिच्युएशन थोडी टेन्स असायची आणि माझ्याकडे परफ्युम्स असायचे, सो आफ्टर स्प्रेइंग द परफ्यूम जो एक मूड चेंज होतो दॅट मी स्वतः अनुभवलंय ते. सो अजून बरेच काय काय आहे, फ्रॅग्रन्स, अरोमाज, ह्याच्यामध्ये बरंच काय आहे. म्हणजे काही काही लोक असं म्हणतात की तुमचे जे काही त्रास असतो, आता लव्हेंडर वापरतात, झोप येत नसेल तर लव्हेंडर ऑइल किंवा लव्हेंडर स्प्रे करतात बेडरूम मध्ये, सो दॅट एक काम वातावरण होतं आणि तुम्ही झोपतात, झोप पटकन लागते. तसे बऱ्याचशा गोष्टी आहेत. फ्रेश लेमन तुम्ही सकाळी इफ तुम्ही स्मेल केलं तर जे आपण होतो कॉफीनी जी किक लागते तशी ह्याच्याने लवकर लागते. यू गेट चार्ज अप क्विकर. सो असे हे फ्रॅग्रन्सची कमाल आहे. जबरदस्त. सो तुम्ही आलात, मला खूप छान वाटलं. ऍक्च्युली हा जो तुमचा ब्रँड आहे हा खूप 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 मोठा व्हावा अशी इच्छा आहे, सगळ्या मॉल्समध्ये तो दिसावा. थँक्यू. आणि एका लेवलवरती त्याला तुम्ही नेऊन ठेवायला दिसतच आहे मला. जेव्हा नवरा जॉईन होतो अजून काहीतरी छान ब्रँडला उंची येते. सो तुम्ही आलात, खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच.